अमरावती जिल्ह्यातील महर्षी या शाळेमध्ये 11वी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी, सेंट्रल किचन मार्फत भोजन पुरवठा बंद करावा आणि विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असणारा 5 ऑगस्टचा GR रद्द करावा आणि शिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांनी यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं तुम्ही जीवन विमा काढा, आरोग्य विमा काढा, जेणेकरून जर अशा घटना घडल्या तर त्या विद्यार्थ्याच्या घरच्याला काहीतरी कंपन्सेशन भेटा आणि त्या लोकांवरती, अशा चुकीच्या लोकांवरती तुम्ही कठोर कारवाई करा। त्यांच्यावरती सदोष मानववधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महर्षी पब्लिक स्कूलचे नामांकन रद्द झालं पाहिजे। आणि हा GR जो आहे, जो तुम्ही लागू केलेला आहे, 5 तारखेला GR काढला, 14 तारखेला त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या, त्याच्यामध्ये तुम्ही वयाची अट टाकलेली आहे। मला एक सांगा की जर समजा तुम्ही 15 किलोमीटरच्या आतमध्ये जर विद्यार्थ्याला म्हणता की त्याला आम्ही ऍडमिशन भेटणार नाही आहे वसतिगृहाला सर, तर माझं असं मत आहे की काय त्या 15 किलोमीटरच्या आतमध्ये गरीब आदिवासी लोक राहत नाही का? वयाची अट घातलेली आहे का तुम्ही फक्त 26 वर्षापर्यंत एज्युम घेऊ शकता, मग तुम्ही आम्हाला वयाची अट घालता, बरोबर? मग असं कुठे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का, राज्यघटनेमध्ये असं लिखित आहे का त्यामध्ये वयाची मुलांना म्हणजे शिक्षण घेत असता व्यक्तींना तुम्ही वयाची अट घालता, असं कुठे लिहिलेलं आहे का? नाही ना। मग म्हणजे मंत्री लोक, खासदार लोक, आमदार लोक यांना वयाची अट नाही, मग विद्यार्थ्यांनाच का बरं वयाची अट? ही आमची मागणी आहे। जिथपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही। जय आदिवासी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।